साखर खरंच सोडायची का? काय सांगाल? साखर सोडायची म्हणजे गोडवा सोडू नका. साखरेचं जे वेगवेगळी रूपं आपण सेवन करतोय, आज आपल्याला माहितीये का की टेबल शुगर जी आहे, आपण जी साखर टाकतो त्या साखरेमधले कार्बोहायड्रेट्स आणि तुम्ही जे बटाटे खाता त्यातलं कार्बोहायड्रेट्स कशात जास्त असेल साखर, तुम्हाला कळेल की बटाट्यातून जास्त साखर मिळते, भातातून जास्त साखर मिळते. तर आज आपण हे बघितलं पाहिजे की माझ्या शरीरात जे ग्लुकोज जात आहे ना ते फक्त साखरेतून नाही जाते. माझ्या शरीरात ग्लुकोज भातातून पण जात आहे, माझ्या शरीरात ग्लुकोज ब्रेड खातोय त्यातून पण जात आहे, माझ्या शरीरात हळूहळू ग्लुकोज हे पसरत आहे. मग त्याचं क्वांटिटी कंट्रोल केली पाहिजे. म्हणजे डाएटमध्ये चेंज काय करायचं, तर मी मगाशी सांगितलं जसं की जर तुम्हाला हवं असेल की डायबिटीज पासून दूर राहायचं, तर सगळ्या फिमेल्सनी लक्षात ठेवा की जर तुम्ही फिमेल आहात आणि तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्ही मिनोपॉज पर्यंत पोहोचताय, तर पटकन पहिल्यांदा हा डायबिटीज बरा करून घ्या, जो फक्त 90 दिवसात तुमच्या शरीरातून पूर्ण बाहेर जाऊ शकतो. कारण तुम्ही विनाकारण जर गोळ्या खात बसलात तर तो डायबिटीज जाणार तर कधीच नाही. मग त्यातला घालवायचे प्रयत्न करता येतात का, तर माधवबागनी हे रिसर्च करून प्रूव्ह केलेलं आहे. आतापर्यंत हजारो पेशंट झालेले आहेत की जे जीटीडी निगेटिव्ह पर्यंत पोहोचलेत, की जे 75 ग्रॅम साखर खाऊन पण त्यांची शुगर नॉर्मल राहते. तर इथपर्यंत पोहोचता येतं आणि हे तुम्हीही करू शकता. तुम्हाला 90 दिवसात हे करायचं. तर डायबिटीज जर असेल, मिनोपॉजच्या स्टेजला आपण चाललेलो आहोत, तर पटकन या डायबिटीजला घालवा आणि एकदा तो गेला की मग तुमचं शरीर आतून क्लीन होईल, आतून साफ होईल. अदरवाईज तुम्ही डायबिटीजला शरीरात ठेवलंय ना, तर असं समजा की तुम्ही कुठल्या तरी एका आतंकवाद्याला घरी ठेवलेलं आहे आणि त्याला दररोज तुम्ही 100 रुपये देताय की ठीक आहे तू कोणाला मारू नको, हे 100 रुपये. असं करून तुम्ही तुमच्या शरीरातल्या एका आजाराला बांधून ठेवलेलं आहे घरच्या घरी. तसं करायचं म्हणजे त्याला बाहेर काढून टाकायचे प्रयत्न करा. आणि त्यासाठी काही वेगळं करायचं नाही. तुम्हाला डाएट स्ट्रिक्ट करायचंय, एक प्लॅन्ड अप्रोच ठेवायचा आहे, कंटिन्युअसली स्वतःची साखर मॉनिटर करायची.